श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आजचा मंत्र हा स्वामींच्या चरणावर विराजमान असलेला अतिशय पवित्र मंत्र आहे आणि म्हणूनच तो संपूर्ण पहा. अर्धवट पाहण्याचे पाप तुम्ही करू नका. हा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा मंत्र तुमच्या जीवनात प्रचंड सकारात्मक बदल घडवून आणेल. जीवनात सुख आणि दुःख दोन्ही येत जात राहतात. जशी दिवसामागून रात्र आणि रात्रीमागून पुन्हा सकाळ होते. कधीकधी काही अडचणी ह्या मोठ्या आणि दीर्घकाळ चालणाऱ्या असतात की आपल्याला वाटतं आता यातून सुटका होणं शक्य नाही. पण आज आपणाला असा दैवी नियम सांगते, जो आपल्या आयुष्यात त्वरित स्वीकारला तर 100% तुमच्या नशिबात कितीही वर्षाचे दुःख लिहिलेले असो ते लवकर संपुष्टात येईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे सांगणारे माझे स्वामी समर्थ यांनी दिलेला गुरुमंत्र आहे. आता आपण एक कथा ऐकूयात. स्वामी समर्थांचा तुम्हाला बोध होईल. एक कबूतर होते. ते कबूतर एका वाळवंटात राहत होते आणि ते खूप दिवसांपासून आजारी होते. त्याचे पंख गळून गेले होते. ते ना नीट उठू शकत होते ना त्याला धड अन्न शोधता येत होते. भुकेने आणि वेदनेने तडफडत होते. एक सुंदर आणि चमकणाऱ्या पंखाचे आणखी एक कबूतर तिथून जात होते. आजारी कबुतराने त्याला थांबवले आणि विचारले की तू कुठे चालला आहेस? तेव्हा ते चमकणारे कबूतर म्हणाले, मी देवलोकांमधील कबूतर आहे. आजारी कबूतर म्हणाले, काय तू देवाचा दूत आहेस का? तेव्हा चमकणारे पांढरे शुभ्र कबूतर याने स्मित हास्य करून म्हटले, हो तसंच समज. आजारी कबूतर म्हणाले, असं असेल तर कृपा करून देवाला विचार की माझ्या आयुष्यात हे दुःख कधी संपेल. पांढऱ्या शुभ्र त्या कबुतराने वचन दिलं आणि ते तिथून निघून गेले. ते देवलोकात पोहोचले आणि एका देवदूताला ते कबूतर म्हणाले की रस्त्यात वाळवंटात एक कबूतर भेटले होते. ते किती दिवस असेच दुःखात राहील? दूताने उत्तर दिले, त्याचा नशिबात 7 वर्षाचे दुःख लिहिले आहे. तोपर्यंत त्याला सुख मिळणार नाही. हे ऐकून पांढरे शुभ्र ते कबूतर खूपच दुःखी झाले. ते म्हणाले, ते आधीच खूप दुःखी आहे, यावर काही उपाय नाही का? देवदूताने स्मित हास्य करत उत्तर दिले की एक उपाय आहे. त्याचे 7 वर्षाचे दुःख 7 दिवसात संपेल. पांढरा शुभ्र कबुतराने उत्साहाने विचारले, तो उपाय काय आहे? तो देवदूत म्हणाला, जर त्याने प्रत्येक परिस्थितीत, मग ते सुख असो वा दुःख, फक्त एकच वाक्य बोलायला सुरुवात केली तर ते वाक्य आहे, या सर्वांसाठी देवा तुझे आभार. तर याचे भाग्य बदलून जाईल. शुभ्र कबूतर लगेच परतले आणि त्याने आजारी कबुतराला ही गोष्ट सांगितली. ते म्हणाले, काहीही झाले तर तू फक्त हे बोलत राहा, त्या सगळ्यांसाठी देवा तुझे आभार. आजारी कबुतराने हा आपल्या जीवनाचा नियमच बनवला. वाळवंटातील उष्णतेने जेव्हा त्याचे पाय भाजायचे तेव्हा तो म्हणायचा, या सगळ्यांसाठी देवा तुझे आभार. जेव्हा भुकेने त्याचे पोट कडकडायचे तेव्हाही तो म्हणायचा, या सगळ्यांसाठी देवा तुझे आभार. तहान लागायची आणि पाणी दूर दूर दिसायचे नाही तेव्हाही तो हेच वाक्य बोलत राहिला, या सगळ्यांसाठी देवा तुझे आभार. 7 दिवस उलटले तेव्हा पांढरा कबूतर पुन्हा त्याच मार्गाने चालले होते. तेव्हा त्याने पाहिले की तेच आजारी कबूतर आता आकाशात उंच भरारी घेत होते. त्याचे पंख पुन्हा उगवले होते. ते तेजस्वी दिसत होते आणि खूप आनंदी होते. पांढरे कबूतर हे सर्व पाहून थक्क झाले आणि त्याने देवदूताला विचारले, 7 वर्षांचे दुःख 7 दिवसात कसे संपले? देवदूताने सांगितले, नशीब तेच राहते, पण दृष्टिकोन बदलला तर नशीबही बदलते. जेव्हा त्या पारव्याने किंवा त्या कबुतराने प्रत्येक परिस्थितीत परमेश्वराची एक कृतज्ञता व्यक्त केली तेव्हा त्याच्या मनातील नकारात्मकता नष्ट झाली. त्याची आंतरिक ऊर्जा बदलली आणि त्याच ऊर्जेने त्याच्या जीवनाची दिशा बदलून टाकली. मंडळी, ही कथा आपल्याला एक महान सत्य शिकवते. जेव्हा आपण प्रत्येक परिस्थितीत कितीही कठीण असो परमेश्वराचे आभार मानायला शिकले,
पाहिजे, तेव्हा जीवनातील नकारात्मकता आपोआपच मिटू लागते. आपल्याला रोज खायला मिळते, या सगळ्यांसाठी देवा तुझे आभार. आपल्याला घर आहे, या सर्वांसाठी देवा तुझे आभार. कठीण परिस्थितीतही अजून टिकून आहोत, यासाठी देवा तुझे आभार. असे सतत देवाचे आभार मानल्यास सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होऊन आपले जीवन एक चांगले जीवन बनू शकते. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः.